आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। घरकुलाच्या मास्टरचे पैसे काढण्यासाठी 3,000ची लाच, बनसरोळा ग्रामपंचायत कार्यालयाचा ग्रामरोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात। पीएम घरकुल योजनेअंतर्गत मास्टरचे पैसे काढून देण्यासाठी प्रति मास्टर 100 रुपये याप्रमाणे 30 मास्टरसाठी 3,000 रुपयांची लाच मागणाऱ्या बनसरोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामरोजगार सेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी पथकाने रंगेहात पकडले। गोविंद सोपान गोरे वय 50 वर्ष, राहणार बनसरोळा, तालुका केज, जिल्हा बीड असे कारवाई करण्यात आलेल्या ग्रामरोजगार सेवकाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीएम घरकुल योजनेअंतर्गत मास्टरचे पैसे काढून देण्यासाठी गोरे आणि तक्रारदाराकडे प्रति मास्टर 100 रुपये याप्रमाणे 30 मास्टरसाठी एकूण 3,000 रुपयांची लाच मागितली होती। याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला। बनेश्वर मंदिराजवळ तक्रारदाराकडून 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना गोविंद गोरे यांना पथकाने रंगेहात पकडले। या कारवाईमुळे ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीडचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने केली। या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।